विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व गुणप्रेतम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये वर्षाताई वानखेडे यांच्याकडे परितदेशना, परित्राणपाद, बुद्धपूजा, भिक्खू संघाचं भोजनदान आणि धम्मदेशनेच्या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलं। या निमित्ताने उपस्थित संपूर्ण वानखेडे परिवार, त्यांचे आप्तेष्ट, नातेवाईक, नातेबंधू आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी, त्याचप्रमाणे आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा सातत्याने धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम पुण्य संपादन करणारे सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने, एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये दान पुण्य करणे, शील पालन करणे, भोजनदान देणे, चिवरदान देणे आदी दान पुण्य करणे आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्यकर्म असते, कुशल कर्म असते। कारण हा वर्षावासाचा जो कालावधी असतो तर सदग्रस्त लोकांच्या जीवनामध्ये एक पुण्याचं क्षेत्र असते, पुण्याचं कार्य असते। कारण भगवंत असे म्हणतात की भगवंताने सांगितलेल्या आदेशाला अनुसरून संपूर्ण भिक्खू संघ वर्षावासानंतर धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी परिभ्रमण करत असतो, वेगवेगळ्या भागामध्ये, वेगवेगळ्या शहरामध्ये, खेड्यामध्ये, पाड्यामध्ये। परंतु वर्षावासाच्या या पवित्र कालखंडामध्ये 3 महिन्यापर्यंत भिक्षू एका ठिकाणी राहत असतात आणि तेथील श्रद्धासंपन्न उपासक उपासिकांना धम्माचा उपदेश करत असतात। आणि तेथील जे काही उपासक असतात तर तिथे राहणारे जे भिक्खू असतात तर त्यांना भोजनदान देणे, चिवरदान देणे, परिष्कारदान देणे, औषधदान देणे, जे आपण दान पुण्य करायचं असतं तर ते दान पुण्य करत असतात। म्हणजे लोकांचंही पुण्यकर्म होते आणि भिक्खूंची सुद्धा देशनेच्या द्वारा त्यांचंही दान पुण्य होत असते। कारण सब्बदानं धम्मदानं जिनाती असं भगवंतांनी म्हटलं आहे। सर्व दानामध्ये जर श्रेष्ठ दान कोणतं असेल तर ते धम्माचं दान आहे। जसं भिक्षू तुम्हाला धम्माचं दान करतात, तुम्ही भिक्षूंना आमिष दान करत असतो। आमिष म्हणजे वस्तू स्वरूपामध्ये आपण दान पुण्य करत असतो। तर हे दान पुण्य आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम पुण्य संपादन करून देण्यासाठी सहाय्यक ठरत असते। भगवंत असे म्हणतात की मनुष्याच्या जीवनामध्ये हा जो दान गुणधर्म आहे, हा दान गुणधर्म आपण आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम पुण्य प्राप्त करून देण्यासाठी आपल्याला सहाय्यक ठरत असतो। कारण दान सर्वसामान्य व्यक्ती करू शकत नाही। ज्या मनुष्यांच्या चित्तामध्ये बोधीचा अंकुर असतो, बुद्धत्वाचा अंकुर असतो, बुद्ध ज्ञानाचा अंकुर फुलित असतो तर तो मनुष्य दान पुण्य करत असतो। कारण दान पुण्य करण्यासाठी आपल्या मनाची मानसिकता अत्यंत पवित्र असली पाहिजे, अत्यंत निर्मळ असली पाहिजे, प्रसन्न असली पाहिजे। प्रसन्न चित्त असेल तर त्या प्रसन्न चित्ताने आपण दान पुण्य करू शकतो असं भगवंतांनी म्हटलं आहे। आणि त्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा संधी उपलब्ध होत असते तेव्हा तेव्हा आपण हे सर्व प्रकारचं कर्म आपण केलं पाहिजे। दान पुण्य सुद्धा आपण केलं पाहिजे, शील पालन सुद्धा आपण केलं पाहिजे, धम्मदेशना सुद्धा आपण श्रवण केले पाहिजे, आनापानसतीची भावना असेल,
मैत्री भावना असेल, विपश्यना भावना असेल, या सर्व प्रकारच्या सद्गुणाला आपण धारण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण मनुष्याचं जे जीवन आहे, तर असंख्य दुःखाने मनुष्याचं जीवन भरलेलं आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. कारण वेगवेगळ्या प्रकारच्या इच्छा, आकांक्षा मनुष्याच्या असतात आणि त्या जेव्हा जेव्हा पूर्ण होत नाही, तर तेव्हा तेव्हा मनुष्याला दुःख होत असते. आणि त्यामुळे भगवंत म्हणतात की मनुष्याच्या जीवनामध्ये काही गोष्टी आपण त्याचं आचरण केलं पाहिजे, त्याचं अनुसरण केलं पाहिजे, की माझं जीवन मला सुखपूर्वक जर जगायचं असेल तर मी काय केलं पाहिजे. कारण भगवंताचा जो धम्म आहे, मानवी मनाला परिशुद्ध करण्यासाठी भगवंताचा धम्म आहे. भगवंताकडे जे जे काही उपासक उपासिका येत असत, बहुतांश करून जे लोक भगवंताकडे यायचे, तर त्यांच्या जीवनामध्ये काही ना काही दुःख असायचं, काही ना काही समस्या असायच्या, काही ना काही प्रश्न असायचे, शंका कुशंका असायच्या, आणि त्यामुळे ते भगवंताकडे येत असत. आणि भगवंत मग त्यांना त्यांच्या मानसिकतेला अनुसरून, म्हणजे त्यांच्या चेहरेला अनुसरून किंवा त्यांच्या प्रश्नाला अनुसरून भगवंत उपदेश करत असत. आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रसंगी भगवंताचे वेगवेगळ्या प्रकारचे उपदेश भगवंताने सांगितले आहे. तर एक वेळचा प्रसंग बघा, अनाथपिंडक भगवंताकडे नेहमी जात असे आणि त्यामुळे सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी भगवंताने तर तसे असंख्य उपदेश दिले, परंतु पारिवारिक दृष्टिकोनातून भगवंत असे म्हणतात की जर तुम्हाला सुख प्राप्त करायचं असेल किंवा परिवारामध्ये जर सुख शांती नांदायची असेल किंवा परिवारामध्ये सर्वच लोक अत्यंत आनंदी असावे असं जर आपल्याला वाटत असेल, तर भगवंताने चार प्रकारचा उपदेश, ज्याला चार प्रकारच्या संपदा, भोग संपदा भगवंताने असं म्हटलेलं आहे. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये काही गोष्टी आपण पालन केल्या पाहिजे, काही गोष्टींचं आपण आचरण केलं पाहिजे, अनुसरण केलं पाहिजे. पहिली गोष्ट, भगवंत असे म्हणतात की आपल्या जीवनामध्ये आपण आपलं जीवन शील मार्गाने जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर तुम्हाला सुख हवं असेल तर शील मार्गाने जीवन जगणं अत्यंत गरजेचं आहे. जर शील मार्ग जर तुमच्या जीवनामध्ये नसेल तर तुम्ही सुखपूर्वक जीवन जगू शकत नाही. आणि विशेष रूपाने भगवंत असे म्हणतात की मानवी जीवनामध्ये हे शील अत्यंत महत्वपूर्ण आहे. तसं आता दोघांचं भविष्यामध्ये विवाह सुद्धा होणार आहे आणि आपण सुद्धा सर्व संसारिक लोक आहात. तर संसारिक लोकांसाठी भगवंताने बघा चार प्रकारच्या पती पत्नींचा उपदेश दिलेला आहे. या संसारामध्ये भगवंत असे म्हणतात की चार प्रकारचे पती पत्नी असतात. मग त्यापैकी कोणता प्रकार श्रेष्ठ आहे, कोणता प्रकार चांगला आहे, किंवा कोणत्या प्रकारामध्ये असणारे पती पत्नी सुखपूर्वक जीवन जगणारे आहेत, तर याचं आपण चिंतन मनन करायचं आहे. तर पहिल्या प्रकारामध्ये भगवंत असे म्हणतात, एक जो प्रकार आहे तर तो पहिल्या प्रकारामध्ये ज्याला सेव आणि देव असं म्हटलेलं आहे. देव म्हणजे चांगला मनुष्य, तर सेव म्हणजे वाईट मनुष्य. सेव ज्याला आपण प्रेत सुद्धा म्हणत असतो, सेव म्हणजे वाईट मनुष्य. तर दोन पती पत्नी असतात. एक सेव म्हणजे वाईट मनुष्यासोबत एक देवता स्त्री वास करत असते. म्हणजे पुरुष वाईट असतो, अकुशल कर्म करणारा असतो, पाप कर्म करणारा असतो, दुराचारी असतो, परंतु स्त्री मात्र शीलवान असते, गुणवान असते, सदाचारी असते, नीतिवान असते, खूप चांगल्या प्रकारे जीवन जगणारी असते. या दोन्ही प्रकारचे लोक बघा संसारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या प्रकारामध्ये भगवंत असे म्हणतात की स्त्री मात्र अकुशल कर्म करणार असते, वाईट कर्म करणार असते, पाप कर्म करणारे असते, परंतु पुरुष मात्र अत्यंत शीलवान असतो, गुणवान असतो, सदाचारी असतो आणि नीतिवान असतो. तर हे दोघेही सुद्धा संसारामध्ये जीवन जगत असतात. तिसऱ्या प्रकारामध्ये भगवंत असे म्हणतात की दोघंही दुराचारी असतात. दोघंही रागाने, द्वेषाने, लोभाने, मोहाने, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या आदी सर्व प्रकारच्या विकाराने त्यांचं जीवन भरलेलं असते. या तीन प्रकारामध्ये तेही लोक संसारामध्ये जीवन जगतात.
कारण तसेही लोक आपल्याला पाहायला मिळतात संसारामध्ये. आणि चौथ्या प्रकारामध्ये भगवंत असे म्हणतात की दोघेही शीलवान असतात. पत्नी सुद्धा आणि पती सुद्धा शीलवान असतो, गुणवान असतो, सदाचारी असतो, नीतिवान असतो आणि दोघेही चांगल्या प्रकारे धर्माचं आचरण करणारे असतात. तर हे 4 प्रकार आहे. 4 प्रकारापैकी कोणता प्रकार चांगला आहे? चौथ्या प्रकारामध्ये दोघेही चांगले असले पाहिजे. भगवंत असे म्हणतात की पहिला जो प्रकार आहे, पहिल्या प्रकारामध्ये पती अकुशल कर्म करणारा असतो, नाही असू द्या काय प्रॉब्लेम, पती अकुशल कर्म करणार असतो परंतु पत्नी कुशल कर्म करणारी असते. गरज नाही काही, ते धूप लावला होता ना त्याच्यामुळे ते ॲलर्जी आहे. तर भगवंत असे म्हणतात की पती जरी चांगला कर्म करणार असेल परंतु पत्नी जर अकुशल कर्म, वाईट कर्म करणारी जे पहिल्या प्रकारामध्ये असते, तर या परिवारामधील लोक सुखी राहू शकत नाही, समाधानी राहू शकत नाही, आनंदी राहू शकत नाही. म्हणजे एक व्यक्ती चांगला असेल परंतु दुसरा व्यक्ती जर चांगला नसेल तर त्या ठिकाणी त्या परिवारामध्ये एका व्यक्तीच्या द्वारा कितीही चांगले कर्म, कुशल कर्म, पुण्य कर्म होत असतील परंतु दुसरा व्यक्ती जर तशा प्रकारचं कर्म करत नसेल तर तो परिवार सुखपूर्वक जीवन जगू शकत नाही. जर समजून घ्या, पत्नी चांगली आहे परंतु पती म्हणजे पती चांगला आहे तर पत्नी चांगली नाही आहे आणि पत्नी चांगली आहे तर पती चांगली नाही, या हा जो प्रकार आहे तर यामध्ये सुद्धा लोक सुखपूर्वक जीवन जगू शकत नाही. तिसऱ्या प्रकारामध्ये दोघेही समान असतात, अकुशल कर्म करणारे, वाईट कर्म करणारे, पाप कर्म करणारे, तर यांच्यामध्ये सुद्धा कधीही ते सुखपूर्वक जीवन जगत नाही, पण तरी सुद्धा संसारामध्ये ते राहतात. हे तीनही प्रकार संसारामध्ये लोक, असंख्य लोक आपल्याला या 3 प्रकारामध्ये पाहायला मिळतात. कधी कधी पत्नी चांगली असते तर पती चांगला नसतो, कधी कधी पती चांगला असतो तर कधी कधी पत्नी चांगली नसते, कधी कधी मात्र दोघंही सारखेच असतात आणि कधी कधी लोक असं म्हणतात की हे दोघंही सारखेच आहे, दोघांचा स्वभाव सुद्धा सारखाच आहे, हे दोघंही भांडखोर आहेत, हे दोघंही रागिष्ट आहेत, हे दोघंही द्वेषी आहेत, दोघंही अकुशल कर्म करणारे आहेत असं लोक म्हणतात. त्यामुळे हे तीनही प्रकारामध्ये जे जे लोक आपल्याला पाहायला मिळतात तर ते दुःखी, कष्टी, बेचैन लोक पाहायला मिळतात. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की संसारामध्ये दुःखी लोकांची संख्या जास्त आहे, कारण या 3 प्रकारामध्ये असंख्य लोक असतात. पहिल्या प्रकारामध्ये, दुसऱ्या प्रकारामध्ये आणि तिसऱ्या प्रकारामध्ये असंख्य लोक आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे घराघरामध्ये वाद असतो, विवाद असतात, भांडण असतात, तंटे असतात, एकमेकांच्या प्रती वैरत्वाची भावना असते आणि त्यामुळे त्या परिवारामध्ये कधीही सुखपूर्वक जीवन जगणारे लोक पाहायला मिळत नाही. पण जो चौथा प्रकार आहे, समान शील धारण करणारे, भगवंत असे म्हणतात की समान विचाराचे पती पत्नी मिळणं अत्यंत दुर्लभ अशी गोष्ट आहे, अत्यंत दुर्लभ अशी गोष्ट आहे, कठीण गोष्ट आहे. म्हणजे फार क्वचित या 2 विचाराचे लोक पाहायला मिळतात. मग कोणत्या विचाराचे? समान शील पालन करणारे, समान दान करणारे, समान श्रद्धा ठेवणारे, समान प्रज्ञेचा अभ्यास करणारे, हे 4 गुण ज्या पती पत्नीमध्ये असतात तर त्या परिवारामध्ये कधीही वाद होत नसतो, विवाद होत नाहीत, भांडण होत नाहीत, तंटे होत नाहीत आणि तो परिवार अत्यंत सुखपूर्वक असं जीवन जगतो. जसं उदाहरण म्हणून भगवंत असे म्हणतात की नकुल माता आणि नकुल पिता, भगवंताच्या काळामध्ये नकुल माता आणि नकुल पिता हे 2 दाम्पत्य होते. म्हणजे नकुल त्यांच्या मुलाचं नाव असते परंतु त्याचा मुलगा एवढा प्रामाणिक असतो, एवढा शीलवान असतो, गुणवान असतो, सदाचारी असतो, तर मात्या पित्यांना मुलाच्या सदाचाराने ओळखलं जातं. लोक बोलताना असं म्हणतात की ही नकुलचे माता आहे आणि नकुलचे पिता. कधी कधी होते ना, मुलांची ओळख पित्यावरून होत असते, लोक समजतात की यांचा हा मुलगा आहे. पण मुलगा जर चांगला असेल तर लोक काय म्हणतात, यांचे हे वडील आहे म्हणतात. म्हणजे मुलाला अगोदर पकडतात की बा यांचे हे वडील आहे. म्हणजे मुलगा जर चांगला असेल, शीलवान असेल, गुणवान असेल, सदाचारी असेल, प्रभावशाली असेल, तर समजा एखादा मुलगा कलेक्टर आहे, लोक म्हणतात की बा कलेक्टरचा बाप आहे, कलेक्टरचे पिता आहे.
म्हणजे कधी कधी मुलावरून पित्याची ओळख होत असते, तर कधी कधी पित्यावरून मुलांची ओळख होत असते. तर ज्यांचे गुण प्रभावशाली असतात, ज्यांचा सदाचार, ज्यांची नीतिमत्ता प्रभावशाली असते, तर त्यांच्यावरून त्यांना ओळखलं जातं. या चौथ्या प्रकारामध्ये भगवंत असे म्हणतात की जे जे लोक म्हणजे जीवन जगत असतात, तर त्या लोकांच्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं दुःख येत नाही. त्यामुळे सील पालन करत असताना समान आपण सील पालन केलं पाहिजे. जसं उपोषण सील आपण पालन करतो, तर उपोषणशील पालन करत असताना दोघं जर उपोषणशीलाचं पालन करत असतील, तर खूप चांगल्या प्रकारे उपोषणशीलाचं पालन होऊ शकते. पण दोघांपैकी जर एक पालन करत असेल आणि एक जर पालन करत नसेल, तर तेवढा त्याचा प्रभाव विशेष होत नाही, कारण समोरच्या व्यक्तीला त्याचं काही महत्व समजत नाही आणि त्यामुळे तो त्या शिलामध्ये बाधा ठरत असतो, तो त्या शिलामध्ये अडथळा ठरत असतो. आणि त्यामुळे उपोषण सील पालन करत असताना दोघांनी सुद्धा आपण सील पालन केलं पाहिजे. दान कर्म करत असताना दोघांनी सुद्धा ते दान कर्म केलं पाहिजे. कुणाच म्हणजे पत्नीची दान करण्याची इच्छा असेल, पण पती जर दान करत नसेल, तर त्या दानाचा लाभ काही होत नाही. जसं एकदा एक सुमन नावाचा माळी भगवंताची पूजा करत असतो फुलाने. दरबारामध्ये त्याला फुलं द्यायची असतात आणि दरबारामध्ये फुलं देत असताना भगवंत दिसतात, भिक्खूसंघ दिसतो. एका क्षणामध्ये त्याच्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न होते आणि त्याला असं वाटतं की भगवंताची आपण पूजा या फुलाने केली पाहिजे. पण तो विचार करतो की फुलाने जर आपण पूजा केली, तर दरबारामध्ये आपल्याला फुलं द्यायची आहे. मग राजदरबारात जर आपण फुलं दिले नाही, तर राजा आपल्याला शिक्षा सुद्धा करू शकतो. तर तो म्हणतो ठीक आहे, शिक्षा झाली तर झाली, परंतु आजचा हा जो क्षण आहे, भगवंत भिक्खूसंघ माझ्या समोर आहेत, हे जे पुण्याचं क्षेत्र आहे, हे मला पुन्हा मिळणार नाही. आणि त्या फुलाने भगवंताची पूजा करत असतो. अनंत पुण्य करतो तो. भगवंताची पूजा फुलाने करणं म्हणजे अनंत पुण्य आहे, महान पुण्यकर्म आहे. जेव्हा घरी जातो, तर घरी गेल्यानंतर पत्नीला सवय असते रोज, ऐक ना, जसं काही काही लोकांना सवय असते, जर पती समजून घ्या जॉब करत असेल, तर पगाराचा जर दिवस असेल, आहे की नाही, जे ठरलेला एखादा, आहे की ना, 5 तारीख म्हणा, 10 तारीख म्हणा, तर त्या तारखेला बरोबर पत्नी द्या म्हणते. किती आले, स्वभाव व्यवहार आहे ना, किती आले द्या म्हणते. किंवा काम करणारा मनुष्य असेल, कारण तो स्वभाव आहे आणि साहजिक आहे, संसार आहे तर त्या गोष्टी होत असतात. तर या सुमन माळ्याच्या पत्नीला सुद्धा अशी सवय असते. तो रोज फुलं देत असतो आणि फुलाचे पैसे आल्या आल्या तिच्या हातामध्ये तो ठेवत असतो. तर नेहमीप्रमाणे जेव्हा तो घरी जातो, ही दरवाजावरच उभी असते आणि लगेच म्हणते द्या पैसे द्या म्हणते. तर तो म्हणतो आज तर पैसे नाही. ते म्हणते का का पैसे नाही? तर मग हा सगळं वृत्तांत सांगतो की भगवंत कसे भेटले, भिक्खूसंघ कसा भेटला आणि भगवंताची मी कशा प्रकारे पूजा केली. आणि भगवंताची पूजा केल्यामुळे दरबारामध्ये फुलं दिली नाही, त्यामुळे पैसे काही आले नाही, कारण मी तर बुद्धांची पूजा केली. असं म्हटल्याबरोबर ती म्हणते माझा सत्यानाश झाला. म्हणजे काही कुठला विचार करत नाही ती. ती म्हणते तुम्ही माझा सत्यानाश केला. एक तर तुम्ही पैसे दिले नाही, दुसरी गोष्ट दरबारामध्ये तुम्हाला फुलं द्यायचे होते, ते तुम्ही दरबारामध्ये दिले नाही. त्यामुळे राजा क्रोधित सुद्धा होऊ शकतो आणि क्रोधित झालेला राजा काहीही करू शकतो. तुमची हत्या सुद्धा करू शकतो, तुम्हाला शिक्षा सुद्धा देऊ शकतो, म्हणजे तुम्हाला देहदंड सुद्धा देऊ शकतो, कारागृह सुद्धा करू शकतो. अशा प्रकारे ती बोलते. पण म्हणते तुमचं पुण्य असो की तुमचं पाप असो, त्याच्यामध्ये मला काही घेणं देणं नाही. स्पष्टपणे बघा, ती बोलून टाकते की तुमच्या पुण्यामध्येही मी सहभागी नाही आणि तुमच्या पापामध्ये सुद्धा मी सहभागी नाही, असं म्हणते आणि दरबारामध्ये धावत धावत जाते. राजाला सांगते की महाराज, माझ्या पतीकडून अशा प्रकारचा प्रमाद झाला, अशा प्रकारचं अकुशल कर्म झालं, तर त्याचं पुण्य असो की त्याचं महापुण्य असो, मी त्याच्यामध्ये सहभागी नाही. असं म्हटल्याबरोबर राजा बिंबिसार स्मित हास्य करतो, म्हणजे हसतो. त्याला तिच्या बुद्धीवरती कीव येते. तो मनातल्या मनामध्ये विचार करतो की अरे किती अभागी स्त्री आहे, पतीने एवढं मोठं चांगलं कर्म केलं, एवढं पुण्यकर्म केलं,
एवढं कुशल कर्म केलं, परंतु त्या पुण्यकर्मामध्ये हिने सहभाग न देता अकुशल मनामध्ये विचार उत्पन्न करत आहे. धावत धावतच सुमन माळी सुद्धा येतो. असं म्हटल्याबरोबर ज्याला तो पाहतो, तो सांगण्याच्या पूर्वीच राजा म्हणतो की तू जे पुण्यकर्म केलं त्या पुण्याला मी साधुवाद देतो. तुझ्या पुण्यामध्ये मी सुद्धा सहभागी आहे. असं म्हटल्याबरोबर म्हणजे त्याला एकदम हर्ष होतो, एकदम आनंद होतो. म्हणजे त्याने जे ते कर्म केलं असतं तर त्याने ते कर्म करत असताना कोणत्याही प्रकारची पर्वा केली नाही. राजा शिक्षा देव, राजा मारो, राजा दंड देव, म्हणजे निस्वार्थ भावनेने त्याने ते कर्म बघा केलं होतं. आणि राजा सुद्धा प्रसन्न होतो, आनंदी होतो आणि तो म्हणतो की तुझ्या पुण्यामध्ये मला सुद्धा तू सहभागी करून घे. तो म्हणतो की महाराज, माझ्या पुण्यामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी आहात. म्हणजे ती स्त्री मात्र मग त्या स्त्रीला तो म्हणतो, राजा की तू नगरामध्ये राहू शकत नाही, कारण तुझ्यासारखी अकुशल चित्ताची स्त्री, वाईट चित्ताची स्त्री या राज्यामध्ये राहू शकत नाही. आणि राजावंतीला ते हकलून देत असतात. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे आहे की पती पत्नी जेव्हा दान पुण्य करत असेल, शील पालन करत असेल, दान पुण्य करत असेल, तर समान रूपाने दोघांची सुद्धा ती दान पारमी असली पाहिजे. कारण दोघांची दान पारमी असेल तर त्यामध्ये बघा लाभ होतो. पण दोघांची पारमी जर नसेल, पत्नीची इच्छा असेल पण पतीची इच्छा नसेल, तर ते पुण्य होत नाही. पतीची इच्छा असेल पण पत्नीची इच्छा नसेल, तर तेही जेवढं पुण्य व्हायला पाहिजे तेवढं पुण्य ते होत नाही. आणि त्यामुळे समान दानाचे सुद्धा भाव आपल्या चित्तामध्ये असला पाहिजे. त्यानंतर समान श्रद्धा असली पाहिजे. श्रद्धा आपली समान असली पाहिजे. 3 रत्नावरती श्रद्धा असली पाहिजे. बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न. या 3 रत्नावर जर दोघांची श्रद्धा असेल तर ते परिवार बघा सुखपूर्वक जीवन जगू शकतात. पण दोघांची जर श्रद्धा समान नसेल तर मात्र घरामध्ये कधीही सुख शांती लाभत नाही. कारण जर पतीची 3 रत्नावर श्रद्धा असेल पण पत्नीची जर नसेल, किंवा पत्नीची असेल आणि पतीची जर नसेल, तर तिथे वाद होतो, विवाद होतो, भांडण होते, तंटे होतात. मग एकमेकांच्या श्रद्धेमध्ये सहभागी होत नाही. कधी कधी आम्ही लोकांकडे जातो आणि लोकांकडे गेल्यानंतर मग लोक असं म्हणतात, म्हणजे मोस्टली बहुतांश करून स्त्रियांचं 3 रत्नांच्या प्रती श्रद्धा असते. माता भगिनी 3 रत्नांच्या प्रती श्रद्धा व्यक्त करतात, पण पतीची मात्र श्रद्धा नसते. आणि त्यामुळे ते सांगतात की भंतेजी आम्ही यांना खूप समजून सांगतो, परंतु हे काही आमचं ऐकत नाही. कधी कधी तर असंही होतं बघा, म्हणजे अनेक प्रकारचे अडथळे सुद्धा निर्माण केल्या जातात. शील पालन मध्ये अडथळे निर्माण केल्या जातात, दान पुण्य करण्यामध्ये अडथळे निर्माण केले जातात, किंवा अन्य प्रकारची श्रद्धा उत्पन्न करताना अडथळे निर्माण केले जातात. आणि त्यामुळे समान श्रद्धा जर असेल तर लाभ होतो, समान श्रद्धा जर नसेल तर लाभ बघा होत नाही. आणि त्यामुळे समान श्रद्धा असली पाहिजे. 3 रत्नांच्या प्रती श्रद्धा असली पाहिजे. पण 3 रत्नांच्या प्रती जर श्रद्धा नसेल आणि अन्य ठिकाणी जर आपली श्रद्धा असेल तर तिथे मात्र वाद होतो, विवाद होतो, भांडण होतात, तंटे होत असतात. आणि त्यामुळे समान श्रद्धा असली पाहिजे असं भगवंतांनी म्हटलं आहे. जर समान श्रद्धावान नसतील तर आपण श्रद्धावान बनवलं पाहिजे. जसं बघा माता विशाखा मिगार यांच्या घरी जात असते. मिगार हे अन्य तीर्थकाराला मानणारे असतात, परंतु विशाखा अत्यंत श्रद्धावान असते. बुद्ध धम्म संघाच्या प्रती तिची श्रद्धा असते. आणि बुद्ध धम्म संघाच्या प्रती तिची श्रद्धा असल्यामुळे आपल्या पतीला सुद्धा ती बदलवते, आपल्या सासऱ्याला सुद्धा ती बदलवते, आपल्या परिवारातील सर्व लोकांना ती बदलवत असते. कशामुळे? तर आपल्या श्रद्धा बलामुळे. म्हणजे आपल्यामध्ये जर खरोखर 3 रत्नांच्या प्रती श्रद्धा असेल तर आपण सुद्धा तशा प्रकारचं परिवर्तन त्यांच्यामध्ये घडू शकतो. जर आपली श्रद्धा जे दृढ असेल, आपली श्रद्धा जर बदलणारी नसेल, चंचल नसेल, तर आपण सुद्धा बदलू शकतो. पण कधी कधी होतं उलट, ऐक ना. जसं समजा एखादी पत्नी जर असेल तर तिच्या मनामध्ये श्रद्धाभाव नसेल तर ती 3 रत्नांच्या व्यतिरिक्त श्रद्धा ठेवत असते. आणि 3 रत्नांच्या व्यतिरिक्त जर श्रद्धा ठेवली
तर मनुष्याच्या जीवनामध्ये बघा कधीही सुख प्राप्त होत नाही. अंधश्रद्धा, कर्मकांड, ईश्वरवाद, आत्मा, परमात्मा या सर्व प्रकारच्या रूढी परंपरेला अनुसरून जर आपण जीवन जगलं असेल, म्हणजे श्रद्धा ही सत्य मार्गाने असावी. असत्य मार्गाने जर श्रद्धा असेल तर लाभ होत नाही. म्हणजे लोकांना माहिती आहे, म्हणजे अश्रद्धेचं लक्षण कसं असते बघा, लोकांना माहित आहे की हे असत्य आहे, तरी सुद्धा लोक स्वीकार करतात आणि असत्य जास्त स्वरूपामध्ये संसारामध्ये त्याचं आचरण करणारे लोक असतात. जसं आता सध्या धार्मिकतेचा माहोल आहे, सर्वच लोकांना माहित आहे की हे सर्व काही असत्य आहे, सर्व काही असत्य आहे, तरी सुद्धा बघा लोक त्याचा स्वीकार करतात. कारण त्यांची श्रद्धा ही डोळस नसते. डोळस श्रद्धा असली पाहिजे. आपली प्रज्ञा विकसित करून आपण आपली श्रद्धा ठेवली पाहिजे. प्रज्ञा जर विकसित नसेल, म्हणजे सत्य असत्य जर आपण जाणत नसेल, समजून घेत नसेल, तर तिथे श्रद्धा काही डोळस नसते. आणि अंधश्रद्धेनं कितीही जरी आपण कर्म करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आपल्याला काही लाभ त्याचा होत नाही. आणि त्यामुळे बाबासाहेब म्हणतात, नथी मे शरणंगय बुद्धो मे धम्मो मे संघो मे शरणंग वरंग एतेन सच्च वज्जेन होतो मे जय मंगल. बुद्धाशिवाय, धम्माशिवाय आणि संघाशिवाय माझी श्रद्धा नाही. एक रमाईने इच्छा व्यक्त केली होती बघा. काय केली होती? की मला पंढरपूरला जायचं आहे. ऍक्च्युली बाबासाहेबांचं स्टेटमेंट असं आहे की मला जर आयुष्य लाभलं तर पंढरपूरचा विठ्ठल हे बुद्ध आहे हे मी सिद्ध करून दाखवतो, असं बाबासाहेबांनी म्हटलं होतं, ऐकलं. पण तरी सुद्धा बाबासाहेब आपल्या प्रिय पत्नीला तिकडे घेऊन जात नाही. कारण बाबासाहेब असं म्हणतात की आता त्यांची जी श्रद्धा आहे किंवा त्याचं जे स्वरूप आहे तर ते पूर्णपणे बदललेलं आहे. आणि त्यामुळे जर जसं समजून घ्या, रमाई जर गेली असती, एक उदाहरण म्हणून समजून घ्या, रमाई जर पंढरपूरला गेली असती तर काय झालं असतं? रमाईला जर बाबासाहेब पंढरपूरला घेऊन गेले असते तर काय झालं असतं? दीक्षाभूमीला लोक कमी आणि लोक पंढरपूरला जास्त गेले असते. लोक असं म्हटले असते की बाबासाहेबांनी रमाईला पंढरपूर दाखवलं, त्याच्यामुळे आम्ही सुद्धा पंढरपूरला जातो, असं म्हटले असते. पण बाबासाहेबांना माहित होतं येणाऱ्या काळामध्ये, कारण बाबासाहेब असतात, बोधिसत्व असतात, ते समोर काय उत्पन्न होणार आहे ते बरोबर जाणतात. आणि त्यामुळे बघा आपल्या प्रिय पत्नीने जी इच्छा व्यक्त केली तर ती सुद्धा बाबासाहेबांनी पूर्ण केली नाही. बाबासाहेब की रामो, आपण नव्याने एक पंढरपूर निर्माण करू, जिथे समता असेल, जिथे स्वातंत्र्य असेल, जिथे बंधुत्व असेल, जे सर्व लोकांना समान न्याय तिथे प्राप्त होईल. आणि दीक्षाभूमी सारखं पंढरपूर बाबासाहेबांनी आपल्याला निर्माण करून दिलं. म्हणजे श्रद्धा ही डोळस असली पाहिजे. मनुष्याच्या जीवनामध्ये श्रद्धा जर डोळस असेल तर त्याचा लाभ होतो, पण श्रद्धा जर डोळस नसेल, अंधश्रद्धा असेल, तर तिथे मात्र मनुष्याची अधोगती होत असते. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की हे समान गुण असले पाहिजे आपल्यामध्ये. समान श्रद्धा असली पाहिजे, समान शील असलं पाहिजे, समान दान असलं पाहिजे आणि समान प्रज्ञा असली पाहिजे. म्हणजे चार आर्य सत्याला यथार्थ रूपाने आपण जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. जगामध्ये दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, दुःखाचं निवारण आहे आणि दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग आहे. या चार सत्याला यथार्थ रूपाने आपण जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. जर मनुष्य जर समजून घेत असेल तर भगवंत असे म्हणतात की ते लोक अत्यंत सुखपूर्वक असं जीवन जगू शकतात. आणि त्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये हे चार प्रकारचे प्रकार जे भगवंताने सांगितले पती पत्नींना सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी, तर हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. दुसरी गोष्ट भगवंत असे म्हणतात की आपलं जीवन, सांसारिक जीवन जगत असताना जर आपल्याला सुखपूर्वक जीवन जगायचं आहे तर अदोषपूर्वक आपलं जीवन असलं पाहिजे. अदोषपूर्वक जर आपलं जीवन असेल तर आपण सुखी राहतो. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपल्याला दोष लागला नाही पाहिजे. दोष जर मनुष्या जीवनामध्ये असेल किंवा दोष जर मनुष्याला लागला असेल, म्हणजे जे अपराध मनुष्य करतो, अकुशल कर्म करतो, तर ते अकुशल कर्म, अपराधाची भावना आपल्या चित्तामध्ये नसली पाहिजे. म्हणजे निर्दोषपणे संसारामध्ये जीवन जगणं अत्यंत कठीण अशी गोष्ट आहे, असं भगवंताने म्हटलं आहे. कारण संसारामध्ये मान सन्मान कमावण्यासाठी, इज्जत आपण ज्याला म्हणतो, इज्जत कमावण्यासाठी
म्हणजे लोक असं म्हणतात की संपूर्ण आयुष्य एक ना मान सन्मानाने इज्जत कमावण्यासाठी जात असते, परंतु गमावण्यासाठी एक एक सेकंदाची गोष्ट असते किंवा एखादी आपली मिस्टेक असते, एखादी चूक असते आणि सगळं आपलं आयुष्य पूर्णपणे बर्बाद होत असते. आणि त्यामुळे जन्मास आल्यानंतर निर्दोषपणे मृत्यूला प्राप्त होणे ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. म्हणजे मृत्यूनंतर सुद्धा त्या मनुष्याला कोणी दोष देणारा नसेल असं जीवन आपण जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर असं जीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला तर आपल्या जीवनाला काहीतरी अर्थ असतो. त्यामुळे निर्दोषपणे जीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. संसारामध्ये जर आपण निर्दोषपणे जीवन जगण्याचा प्रयत्न करत असेल तर आपण नेहमी सुखी राहतो, आनंदी राहू शकतो आपण. त्यानंतर भगवंत असे म्हणतात आपण अऋण धारण केलं पाहिजे. संसारामध्ये अऋण असलं पाहिजे. अऋण म्हणजे काय, तर आपल्यावरती कुणाचंही कर्ज नसलं पाहिजे. ग्रस्त लोकांच्या जीवनामध्ये हे बघा अत्यंत महत्वपूर्ण आहे, अऋण राहणे. कर्ज जर असेल आपल्यावरती, ज्यांच्यावर कर्ज असेल त्याला सुखाने झोप लागत नाही, तो सुखपूर्वक राहू शकत नाही, तो बेचैन असतो, दुःखी असतो, कष्टी असतो. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की अऋण जीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. मग आपल्या ज्या इच्छा असतात, ज्या आकांक्षा असतात त्या सुद्धा आपण कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे आपल्याकडे जे काही असेल तर त्याला अनुसरून आपल्या इच्छा आकांक्षा आपण धारण केल्या पाहिजे आणि आपण संतुष्ट राहिलं पाहिजे. एक संतुष्टी परमं धनं असं भगवंतांनी म्हटलं आहे. म्हणजे समाधानासारखं धन या संसारामध्ये दुसरं कोणतंही नाही आहे. एक ना समाधान अत्यंत महत्वपूर्ण आहे. समाधानी राहण्याची एक कला असते बघा. समाधान राहण्याची कला आहे. म्हणजे काही काही लोक अत्यंत त्यांच्याकडे फार कमी प्रमाणामध्ये अल्प स्वरूपामध्ये सुख सुविधा असतात, पण ते लोक अत्यंत समाधानी असतात. कधी कधी लोकांकडे असंख्य सर्व काही असतं पण ते लोक काही समाधानी नसतात. मग व्यवहारामध्ये बोलताना आपण बोलतो बघा, त्याच्याकडे काहीच तर नाही पण लय आनंदी राहते, नेहमीच तो आनंदित दिसतो. कधी कधी असं म्हणतं की याच्याकडे तर जळता जळत नाही, एवढी संपत्ती आहे, एवढं धन आहे, तरी नुसतं टेन्शन मध्ये राहते, नुसतं रागामध्ये राहते, द्वेषामध्ये राहते. म्हणजे मनुष्याला समाधानी राहता आलं पाहिजे. ती एक प्रकारची कला आहे बघा. आणि त्यामुळे ही कला आपण संपादन केली पाहिजे. जे आहे जसं आहे त्याच्यामध्ये समाधानी राहणे. कारण आपण आपल्याकडे नसेल आणि अतिरिक्त आपण जर इच्छा व्यक्त करत असेल तर ते बघा आपल्याला दुःख होत असतं. आणि म्हणून जुने लोक म्हणायचे बघा, मन आहे की अंथरूण पाहून पाय पसरले पाहिजे, आहे की नाही. म्हणजे आपल्याकडे जे आहे तेवढ्या आपल्या मर्यादित आपण इच्छा धारण केल्या पाहिजे आणि त्या इच्छा पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे अल्प संतुष्टता आपल्या जीवनामध्ये आपण धारण केली पाहिजे. सुखी राहता आलं पाहिजे, हॅपी राहता आलं पाहिजे, आनंदी राहता आलं पाहिजे. कारण काही काही मनुष्याला बघा आनंदी बिलकुल राहता येत नाही. कारण आनंद केवळ संपत्तीमुळे मिळतो असं नाही आहे. एखाद्या मनुष्याकडे विपुल धनसंपदा आहे आणि तो खूपच सुखी आहे असं बिलकुल नाही आहे. तो दुःखी सुद्धा असतो, तो बेचैन सुद्धा असतो. कारण त्याच्याकडे संपत्ती असल्यामुळे तो भीतीयुक्त सुद्धा असतो. पण भगवंत असे की जर तुम्हाला समाधानी राहता आलं, जे आहे जसं आहे तेवढ्यामध्ये जर तुम्हाला समाधानी राहता आलं तर ते सुद्धा सुखाचा एक मूलमंत्र आहे. आणि त्यामुळे भगवंताने बघा ग्रस्त लोकांसाठी ह्या छोट्या छोट्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक नाही, छोट्या छोट्या गोष्टी आपण धारण केल्या पाहिजे, त्याचं आचरण केलं पाहिजे, त्याचं पालन केलं पाहिजे. कारण ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण असतात. सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी फार आपल्याकडे काही असावं लागतं असं बिलकुल नाही आहे. भगवंत असे म्हणतात की तुमचं मन आणि तुमच्या मनाची मानसिकता जशा प्रकारची असेल तशा प्रकारे सुख आणि दुःख तुमच्या जीवनात तुम्हाला प्राप्त होत असते. जर तुमचं मन जर समाधानी असेल, तुमचं मन जर आनंदी असेल, तुमचं मन रागरहित, द्वेषरहित, लोभरहित, मोहरहित, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्षा आदी विकाराला नष्ट करणार जर तुमचं मन असेल तर तुम्ही नेहमी हॅपी राहता, नेहमी सुखी राहता, तुम्ही नेहमी आनंदी राहू शकता. आणि त्यामुळे आनंदमय जीवन जगण्यासाठी आपण बघा नेहमी चांगल्या मार्गाचं आचरण केलं पाहिजे, चांगल्या मार्गाचं अनुसरण केलं पाहिजे,
परोपकाराची भावना केली पाहिजे, प्रामाणिकपणे आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जो मनुष्य प्रामाणिकपणे आपलं जीवन जगत असतो तर बघा त्याला त्याच्या जीवनामध्ये लाभ होत असतो. कारण मनुष्यामध्ये असणारे जे सद्गुण आहे त्या सद्गुणाच्या द्वारा मनुष्य या संसारामध्ये जिवंत असतो असं भगवंताने म्हटलं आहे. चांगले कर्म आणि वाईट कर्म या दोन्ही प्रकारचे कर्म मनुष्य करत असतो, परंतु चांगले कर्म करणारा मनुष्य सदा सर्व काळ या संसारामध्ये जिवंत असतो. अकुशल कर्म करणारा मनुष्य या संसारामधून कधी गेला काय आणि राहिला काय काही लोकांना फरक पडत नाही. आणि त्यामुळे आपण नेहमी चांगले कर्म केले पाहिजे, चांगले संकल्प आपल्या जीवनामध्ये आपण केले पाहिजे, संकल्पयुक्त जीवन जगण्याचा आपण बघा प्रयत्न केला पाहिजे. कारण मनुष्याच्या जीवनामध्ये जर संकल्प नसतील तर मनुष्याचं जीवन बघा व्यर्थ आहे. भगवंत असे म्हणतात की हे मनुष्याचं जीवन आपल्याला प्राप्त झालं आणि हे मानवी जीवन प्राप्त झालं तर काहीतरी संकल्प आपल्या जीवनामध्ये आपण केले पाहिजे आणि त्या संकल्पाला पूर्णत्वास नेण्यासाठी आपण सम्यक मार्गाने योग्य मार्गाने बघा प्रयत्न केले पाहिजे. बाबासाहेबांनी बघा हा धम्म दिला आपल्याला. महान आणि असीम पुण्याईमुळे हा धम्म बघा मिळाला आहे. सहज आणि साधा मिळाला का बाबासाहेबांना? परिश्रम करावे लागले, मेहनत करावी लागली, कष्ट करावे लागले, ऐक ना बाबासाहेबांना जीवाचं रान करावं लागलं आणि त्यामुळे बघा हा धम्म आपल्याला दिला. बाबासाहेब असं म्हणाले की मला जर आयुष्य लाभलं तर उर्वरित आयुष्य माझं बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मी घालवणार आहे. कारण बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे हे जगामध्ये सर्वात पुण्याचं कार्य आहे, सर्वात श्रेष्ठ कार्य आहे. याच्यासारखं दुसरं कार्य माझ्या दृष्टीने कोणतंही महत्वपूर्ण नाही असं बाबासाहेबांनी म्हटलं. बघा सारा भारत मी बौद्धमय करेल अशी बाबासाहेबांची संकल्पना होती. पण बाबासाहेबाला आयुष्य लाभलं नाही आणि बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर अगदी थोड्या दिवसामध्ये बघा बाबासाहेब आपल्यामधून निघून गेले. आणि त्यामुळे हा बाबासाहेबांचा जो संकल्प आहे तर तो संकल्प कसा पूर्ण करायचा, आपण काय करू शकतो त्यासाठी, आपण काय देऊ शकतो त्यासाठी याचं सुद्धा आपण चिंतन मनन केलं पाहिजे, धम्माचरण पण केलं पाहिजे. आणि तो संकल्प पूर्ण करण्यासाठी आपलं जे नैतिक कर्तव्य आहे तर ते नैतिक कर्तव्य सुद्धा आपण पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बघा वेगवेगळ्या प्रकारचे जिथे जिथे कुठे धम्माचे कार्य असतात, ऐक ना, चांगल्या प्रकारचं जे धम्माचं काम होत असेल तिथे तिथे बघा आपण नेहमीपणे आपल्याकडून जे काही आपल्याला देता येत असेल तर ते दान पुण्य आपण नेहमी केलं पाहिजे. कारण बाबासाहेब तर असे म्हणाले की सामाजिक कार्यासाठी तुम्ही तुमच्या कमाईचा 20वा हिस्सा दान केला पाहिजे. बाबासाहेब म्हणाले 20वा हिस्सा दान केला पाहिजे. म्हणजे आपण जी मिळकत कमावतो तर त्यापैकी 20वा भाग बाबासाहेबांनी धम्म कार्यासाठी, सामाजिक कार्यासाठी म्हणजे लोकांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी लावा असं बाबासाहेब म्हटलं. म्हणजे किती विश्वासपूर्वक हे वचन बाबासाहेब म्हटलं बघा. म्हणजे ज्या अर्थी ज्या काळी बाबासाहेबांनी हे वचन म्हटलं त्या काळी लोक किती गरीब होते. म्हणजे त्या काही लोकांना जे स्वतःला खायचं सुद्धा नव्हतं, लोकांना स्वतः सुद्धा पोट भरेल त्याचं एवढं त्यांच्याकडे अन्न सुद्धा नव्हतं. अशाही लोकांसमोर बाबासाहेब असं म्हणतात की तुम्ही तुमच्या कमाईचा 20वा हिस्सा धम्म कार्यासाठी दान दिला पाहिजे. आणि त्या काळामध्ये बघा लोक बाबासाहेबांना वर्गणी देत असत, दान देत असत. एवढं मोठं मिलिंद कॉलेज बाबासाहेबांनी त्या काळामध्ये बांधलं, एक ना, सिद्धार्थ कॉलेज बाबासाहेबांनी त्या काळामध्ये बांधलं. वेगवेगळ्या प्रकारचे कार्य बाबासाहेबांनी बघा त्या काळी केले. कारण बाबासाहेबांना माहीत होतं की मनुष्याच्या जीवनामध्ये हे कर्म अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कुशल कर्म आहे, दान कर्म आहे, आपण ते केलं पाहिजे. आणि त्यामुळे आपण स्वतःला समर्पित केलं पाहिजे बाबासाहेबांच्या धम्म चळवळीसाठी. कारण स्वतःला आपण धन्य समजलं पाहिजे. जर बाबासाहेबांनी धम्म दिला नसता तर आपण कुठे असतो, ऐक ना, आपण काय करत असतो, काय केलं असतं याची काही शाश्वती नाही. पण आज मात्र आपण बघा अत्यंत सुखपूर्वक असं जीवन जगत आहोत केवळ बाबासाहेबांच्या त्यागामुळे, माता रमाईच्या त्यागामुळे. आणि बाबासाहेबांचा संकल्प जो आहे की सारा भारत मी बौद्धमय करेल, या संकल्पासाठी सुद्धा आपण आपल्या परीने मदत केली पाहिजे. जसं तुम्हाला जर बुद्धी देता येत असेल, लोकांना मार्गदर्शन करता येत असेल तर तुम्ही मार्गदर्शन केलं पाहिजे. तुमच्याकडे जर धन असेल तर तुम्ही लोकांना दान दिलं पाहिजे.
जर तुमच्याकडे संघटन कौशल्य असेल तर तुम्ही लोकांना संघटित केलं पाहिजे. जर तुम्ही श्रमदान करू शकत असाल तर तुम्ही श्रमदान केलं पाहिजे. म्हणजे जे जे आपल्याला करता येत असतं ते ते आपण केलं पाहिजे धम्मकार्यासाठी. आणि त्यामुळे सातत्याने बघा हे धम्मकार्य बाबासाहेबांच्या म्हणजे जो काही संकल्प आहे त्या संकल्पाला पूर्णत्वास नेण्यासाठी आपण सातत्याने आपल्या जीवनामध्ये बघा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सम्यक मार्गाने प्रयत्न आपण केले पाहिजे. कारण सम्यक मार्गाने जर मनुष्य प्रयत्न करेल तर त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला होत असतो. आणि त्यामुळे तुम्ही बघता आता की धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या भागामध्ये की नाही, वेगवेगळ्या गावामध्ये, शहरामध्ये, खेड्यामध्ये, पाड्यामध्ये जात असतो. गेल्या 4-5 वर्षापासून जळगाव शहरामध्ये आम्ही धम्माचं काम करतो बघा. तसं औरंगाबादला गेल्या 15 वर्षापासून आम्ही तिथे राहतो. सुंदर असं विहार आहे, सुंदर बुद्ध मूर्ती आहे. श्रीलंकेहून बुद्ध मूर्ती मी स्वतः आणली. आता समोर थायलंडची मूर्ती निर्माण केली. आता मुलांना अभ्यास करण्यासाठी आम्ही 1800 स्क्वेअर फूटमध्ये अभ्यासिका लायब्ररी सुद्धा निर्माण केली. म्हणजे लोकांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी आपण सातत्याने काम केलं पाहिजे. जळगावमध्ये आता बघा 4-5 वर्षापासून मी जात असतो. तर जळगाव हा जो पट्टा आहे खानदेशाचा, तर धम्माचं तिकडे वातावरण थोडं कमी आहे. म्हणजे अधिक स्वरूपात तिथे धम्माचं वातावरण आहे. आता आता हळूहळू धम्म मार्गावरती लोक येत आहेत. आणि त्यामुळे अनेक उपासक उपासकासोबत आम्ही चर्चा केली. आणि चर्चांती मी असं ठरवलं, संकल्प केला की येणारा जो आपलं म्हणजे आयुष्य आहे किंवा येणारा काम आहे तर तिथे आपण धम्माचं काम करावं. कारण जिथे काम नाही, जिथे भिक्षू नाही, जसं आता आपल्या अकोल्यामध्ये अनेक भिक्षू आहे, औरंगाबादमध्ये अनेक भिक्षू आहे, नागपूर असेल, चंद्रपूर असेल, भद्रावती असेल किंवा मुंबई असेल, पुणे असेल, या भागामध्ये खूप सारे भिक्षू आहे. परंतु हा जो खानदेश पट्टा आहे, या खानदेश पट्ट्यामध्ये बघा म्हणजे फक्त 3 भिक्षू आहे. एक मी आहे, आमचे एक सुमंती भंतेजी आहेत आणि एक संघरत्न भंतेजी आहेत. आणि आता श्रीलंकेचे 2 भंतेजी आले, म्हणजे केवळ 5 भंतेजी आहे. म्हणजे अत्यंत कमी स्वरूपामध्ये म्हणजे कमी भिक्षू तिकडे असतात. कारण तसं वातावरण आहे. म्हणजे लोक जे अधिक धर्मवान असायला पाहिजे तर तेवढ्या स्वरूपामध्ये धर्मवान नाही आहे. आता हळूहळू लोक धर्माकडे वळू लागले. आणि आम्ही संकल्प असा केला की त्या भागामध्ये आपण काम केलं पाहिजे. कारण जिथे धर्माचं काम नाही आहे तर तिथे आपण काम केलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून बघा एक मोठ्या स्वरूपामध्ये आपण तिथे ट्रेनिंग सेंटर निर्माण करावं असा संकल्प केला मी. आणि त्यासाठी आपण बघा 16.5 एकर जागा म्हणजे खरेदी केलेली आहे आपल्या प्रोजेक्टसाठी. 16.5 एकरमध्ये एक विशाल प्रोजेक्ट आपण तिथे निर्माण करतो. भिक्खू ट्रेनिंग सेंटर निर्माण करत आहोत. त्यानंतर वृद्धाश्रम असेल, अनाथाश्रम असेल, त्यानंतर स्कूल असेल, हॉस्पिटल असेल. आणि भगवंताची 80 फूट मूर्तीचा प्लॅन आपल्या डोक्यामध्ये आहे. तर ती जागा आपण विकत घेतली, म्हणजे जवळपास 1,20,00,000 ती जागा आपण विकत घेतलेली आहे. आपले जो उपासक आहेत एका वर्षानंतर म्हणजे त्यांना ते पैसे द्यायचे आपले असल्यामुळे त्यांना असं म्हटलं की लगेच बँकेतून काढले आणि लगेच तुम्हाला दिले असं काही आपल्याकडे नाही. 1 वर्षाचा तुम्ही कालावधी आम्हाला द्या, एका वर्षामध्ये तुम्हाला आम्ही पैसे देऊ. तर मग 1,20,00,000 कसे जमा करायचे, तर मी जेव्हा चिंतन केलं तर चिंतनामधून असा विचार डोक्यामध्ये आला, तर ही अमाऊंट फार सोपी गोष्ट आहे एक ना जमा करण्यासाठी. कारण आता यूट्यूबच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रातले लोक जोडलेले आहेत. वेगवेगळ्या भागामध्ये आम्ही जातो, वेगवेगळ्या विहारामध्ये जातो. आणि त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणचे महिला मंडळ असतील, पुरुष मंडळी असतील किंवा नोकरदार वर्ग असतील, तर बऱ्यापैकी म्हणजे जुळलेले आहेत. तर मी लोक सुद्धा म्हटले म्हणते की मग एवढा पैसा कसा जमा करायचा. मी म्हटलं सोपी गोष्ट आहे. मी लोकांना आवाहन केलं व्हिडिओच्या माध्यमातून. आणि नेहमी व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो की बाबासाहेबांचा संकल्प होता की सारा भारत मी बौद्धमय करेल. मग हा जो बाबासाहेबांचा संकल्प आहे हा बोधिसत्वाचा संकल्प आहे. आणि या बोधिसत्वाच्या संकल्पाला पूर्णत्वास नेण्यासाठी आपण सुद्धा सहकार्य केलं पाहिजे. आणि मी लोकांना असं आवाहन केलं की जर समजून घ्या एका श्रद्धा संपन्न उपासकाने जर 10,000 रुपये आपल्या या प्रोजेक्टसाठी जर समजा दान दिले, 10,000 रुपये देणारे जर 1200 लोक तयार झाले तर 1,20,00,000 जमा होतात. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1200 लोक तयार होऊ शकत नाहीत का, सहज होऊ शकतात. आणि त्यामुळे अशा पद्धतीने मी लोकांना आवाहन करतो. तर लोकांना मी सांगतो की जर तुम्हाला
डायरेक्ट जर समजून घ्या देता येत नसतील तर 2,000 रुपये महिन्याने तुम्ही 5 महिन्यामध्ये ते पैसे द्या. जर अधिक तुम्हाला जास्त वाटत असतील तर 1,000 रुपये महिन्याने 10 महिन्यापर्यंत ते पैसे द्या. म्हणजे अशा प्रकारचं मी आव्हान करत असतो लोकांना. तर अनेक लोक बघा म्हणजे तयार होत आहेत. त्या दिवशी किती तारखेला आपण आईकडे गेलो? हा, 22 तारखेला आम्ही आईकडे गेलो. जे सहज होतो असा काही विषय नव्हता जाण्याचा. श्रद्धाकडे त्या दिवशी आलो मुक्काम इकडं डिग्रसला जायचं होतं. प्रवचनामध्ये त्या दिवशी सांगितलं मी अशा पद्धतीने. तर तसे धार्मिक परिवार आहे. लगेच ताईच्या निमित्ताने जन्मदिनाच्या निमित्ताने 10,000 रुपयाचा त्यांनी संकल्प केला आणि ते 10,000 रुपये त्यांनी लगेच दिले बघा, जे तेलगोटे परिवाराने. तर असे अनेक उपासक उपासिका आहेत. आमच्या ताई रोज वंदामी भंतेजी वानकडे त्याचा वंदामी भंतेजी असा मेसेज येतो आणि त्याच्यासोबत रोज 10 रुपये दान येते. म्हणजे रोज एकही दिवस असा चुकत नाही. असे अनेक उपासक आहेत की रोज 1 रुपया असेल, 5 रुपये असेल, 10 रुपये असेल, 50 रुपये असेल, 100 रुपये असेल असं दान करतात. कारण आपण जे करत आहोत तर बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला गतिमान करण्यासाठी हे सर्व काही कार्य करत आहोत. मी लोकांना सांगतो की आता जेवढं आयुष्य असेल तेवढं आपण हे काम करणार आहोत. त्याच्यानंतर येणारी पिढी करणार आहे. कारण एवढ्या वर्षामध्ये कोणीही केलं नाही त्या भागामध्ये तर आपण केलं पाहिजे. येणाऱ्या पिढीला एक आदर्श आपण निर्माण करून बघा दिला पाहिजे. आणि त्यामुळे मी नेहमी लोकांना आवाहन करतो की या दान पुण्यामध्ये, या कुशल कर्मामध्ये, बाबासाहेबांच्या या संकल्पामध्ये आपण सुद्धा सहभागी होऊन आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम असं आपण पुण्य संपादन केलं पाहिजे, कुशल कर्म केलं पाहिजे. आज वानखेडे परिवाराने आपल्या सम्यक श्रद्धेतून एका बुद्धपुत्रांना भोजनदान देऊन महान आणि असीम असं पुण्य संपादन केलं आहे. या पुण्यकर्माच्या बलाने, बुद्ध धम्म आणि संघ या 3 रत्नाच्या बलाने तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान आयुष्य वर्ण आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही धम्मदिशा संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.